सोन्याचे भाव गगनाला भिडले असून सोन्याचा भाव हा लाखांच्या घरात गेलाय। 1 लाख रुपयांना साधारण 2,000 रुपये कमी म्हणजे 98,000 रुपये तोळ्यापर्यंत सोनं पोहोचलंय। लग्नसराईच्या पूर्वीच सोन्यानं आजवरचा उच्चांक गाठलाय। महागड्या औषधांना पर्याय म्हणून जनऔषधांकडे पाहिलं जातं। ही औषधं आता नागरिकांना घरपोच मिळणार आहेत। नागरिकांनी मागणी नोंदवल्यानंतर दवाई इंडियाच्या ई-कॉमर्स सेवेद्वारे 60 मिनिटात ही औषधं नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे। केंद्र सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपये देत असून राज्य सरकार देखील आता 6,000 रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हटलेत। विदर्भातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश आलंय, याचा मला आज खूप आनंद होतोय असं देखील ते म्हणाले। राज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची असणार आहे आणि यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलंय। राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे। अंबरनाथ आणि बदलापुरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झालेली आहे। यात 6 शाळांचा समावेश आहे। अंबरनाथच्या पंचायत समिती शिक्षण विभागानं ही यादी जाहीर केली असून त्यात विनापरवानगी सुरू असलेल्या 6 शाळांचा समावेश आहे। राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता पहिलीपासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्याशिवाय राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये सुचवल्यानुसार दैनिक, साप्ताहिक, वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय आणि विषयनिहाय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या आणि कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेत। त्यामुळे नव्या अभ्यासक्रमासह शाळांचं वार्षिक वेळापत्रक देखील बदलण्याची शक्यता आहे। राज्यातील शालेय स्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे। शाळांमध्ये आता 4 समित्या राहणार आहेत। शाळा स्तरावरील 12 समित्यांचं शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये विलीनीकरण करण्यात आलंय आणि यामुळे शिक्षकांचा या कामकाजामध्ये जाणारा वेळ वाचणार आहे। गोंदियात सिमेंटच्या दुकानात महापुरुषांचे फोटो असलेली टाईल्स जमिनीवर लावल्याची घटना घडली। यानंतर काही तरुणांनी त्या व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली, तर पोलिसांनी टाईल्स व्यापाऱ्याला ताब्यात घेतलं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी जयस्तंभ चौकात कडेकोट बंदोबस्त लावला। सांगलीतील मिरज पूर्व, कवठे महाकाळ, तासगाव पूर्व तसंच जत तालुक्याला दुष्काळाची झळ बसू लागली आहे। जत तालुक्यात करेवाडी, अंकलगी, सिंदूर आणि बरजगी या 4 गावांना आणि त्याखालील 30 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। एकूण 17 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आणि 17 गावांचा टँकर मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे आहे। जळगावच्या नशिराबाद नगरपंचायतीच्या वतीनं सुनसगाव रोडवरील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी गेल्या काही महिन्यांपूर्वीच खर्च करण्यात आला। मात्र रात्री अंत्यविधी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना एकाही विद्युत खांबावर लाईट सुरू नसल्यामुळे संताप उडाला आणि यावेळी नागरिकांनी मोबाईलचा टॉर्च लावून अंत्यविधी पार पडला। या गैरसोयीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। सोयाबीनच्या दरात 800 रुपये प्रति क्विंटलनं वाढ झाली आहे। 3,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली गेलेले दर आता 4,400 ते 4,600 रुपयांपर्यंत वाढलेत। बहुतांश शेतकऱ्यांना किमान 5,000वर दर जाण्याची अपेक्षा आहे। त्याचा परिणाम अजूनही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे। राज्यात बहुतेक भागात पारा 40 अंशांवर गेल्यानं तप्त झाडांमुळे फळं आणि भाजीपाला आणि नव्यानं लागवड झालेल्या रोपांची होरपळ सुरू आहे। केळी, स्ट्रॉबेरी, पपई, डाळिंब, कलिंगड आणि काकडीसह पालेभाज्या उन्हामुळे करपतायत। उन्हाळी पावसानं दिलासा न दिल्यास मोठ्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पालघर मनोर मार्गावर वाघोबा घाटात भीषण अपघात झाला। गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली। या अपघातात कारमधील पती पत्नी जखमी झालेत। एअरबॅग उघडल्यानं जीवितहानी टळली। कराड येथील तासवडे MIDCमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार करणाऱ्या कंपनीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळानं छापा टाकलाय। या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या जात होत्या। या छाप्यामध्ये सुमारे 4 टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या। छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील नेल्सनार भागात स्फोटकांसह 2 जहाल माओवाद्यांसह 22 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे। माओवाद्यांकडून मोठ्या हिंसक घातपाताची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त अभियान राबवून छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे। जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये देशभरातील 8 प्रमुख बाजारपेठांमध्ये घरांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 19% कमी झाली आहे। मालमत्तेच्या वाढत्या किमती आणि मंदावलेल्या वृद्धीमुळे खरेदीदार सावधगिरी बाळगून आहेत। मिळकत कर भरण्यासाठी नोटिसा बजावून देखील मिळकत कर न भरल्यामुळे जप्त केलेल्या 100 मिळकतींचा पुणे महापालिकेकडून लिलाव केला जाणार आहे। या मिळकत कर विभागानं गेल्या वर्षी जप्त केल्या आहेत।
ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात उभारण्यात येत असलेल्या कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध होत असल्यानं कचरा समस्या दिवसेंदिवस जटिल होऊ लागली आहे। या समस्येवर मात करण्यासाठी दररोज 100 किलो कचरा निर्माण करणाऱ्या गृहसंकुलांसह आस्थापनांनी आपापल्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट करावी असा निर्णय ठाणे पालिकेनं घेतलाय। उन्हाच्या तीव्र झळांमुळे विजेच्या मागणीतही सातत्यानं वाढ होते। 24 तास गरगरणारे पंखे सतत सुरू असल्यानं घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांच्या वीज वापरात 150 मेगावॅटनं वाढ झाली आहे, तर कृषी पंप वापरात 150 मेगावॅटनं विजेचा वापर वाढला आणि त्यामुळे एकूण विजेच्या मागणीमध्ये सुमारे 300 मेगावॅटची वाढ झाली आहे। केईएम रुग्णालयामध्ये 2009-10 पासून रोजंदारी आणि 2016-17 पासून बहुउद्देशीय कामगार चतुश्रेणी पदावर कार्यरत आहेत। मात्र या कर्मचाऱ्यांचं मागील 2 महिन्यांचं वेतनच झालं नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा पेच निर्माण झालाय। पुणे शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या नावानं पाणी बिल न भरल्यास नळजोड बंद करण्यात येईल असे संदेश मोबाईलवर प्राप्त होऊ लागलेत आणि या गंभीर प्रकाराची महापालिका प्रशासनानं तातडीनं दखल घेतली आहे। असे संदेश महापालिकेकडून पाठवण्यात येत नाहीत। अशा संदेशाद्वारे फसवणूक होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी त्याला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलं। बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि विभागाची आधीच दुर्दशा झालेली असताना आता विद्युत विभागाला देखील घरघर लागली आहे। विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी 8 ते 10 तास लागल्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईतील बेस्टच्या विद्युत ग्राहकांची वीज गेल्यास त्यांना दुरुस्तीसाठी वाट पाहावी लागणार आहे। आज भाजपा आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे। बीडच्या शिरूरमधील पिंपळनेर गावात भगवानगडाच्या 91व्या नारळी सप्ताहाची आज सांगता होणार आहे। या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी हे दोन्ही नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे। वक्फ बोर्डामध्ये गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश केला जाईल असं सुधारित कायद्यामध्ये म्हणण्यात आलंय। असं असेल तर मग मुस्लिमांना देखील हिंदू धार्मिक विश्वस्त मंडळाचा भाग बनण्याची परवानगी आपण देणार आहात का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी केंद्र सरकारला केला। कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4% आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवलंय। संविधान धर्माच्या आधारावर आरक्षणाला परवानगी देत नसल्यानं विधेयक विवेकाधीन अधिकारांचा वापर करत राष्ट्रपती मुर्मूंकडे पाठवण्यात आलंय। बीड जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये काही दिवसांपूर्वी राडा झाला होता आणि यामुळे जिल्हा कारागृहात नव्यानं 2 तुरुंग अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। मात्र अवघ्या 8 दिवसातच कारागृह अधीक्षक पदाचा पदभार घेतलेले धनसिंग कवाळे यांची पुन्हा पैठण इथे बदली करण्यात आली आहे। कराडला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा दिल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याकडे पुन्हा पदभार देण्यात आलाय, याची चर्चा आता होतीये। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। यंदा मान्सून जून ते सप्टेंबर या काळामध्ये सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसाचं प्रमाण 105% असण्याचा अंदाज आहे, तर हवामान खात्यानं मे 2025च्या शेवटच्या आठवड्यात मान्सून संबंधित अद्ययावत अंदाज येणार आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांनी संरक्षण दिलंय। जीवाला धोका असल्याचं कारण देत डॉक्टर सुश्रुत यांनी सुरक्षेची मागणी केली होती। दरम्यान एका पोलीस हवालदाराची सुश्रुत यांच्या सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अनामत रक्कम मागितल्याचा आरोप सुश्रुत घैसास यांच्यावर करण्यात आला आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या अटकेची गरज नाही, त्याचा जबाब तामिळनाडूमध्ये जाऊनही नोंदवू शकता, अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं पोलिसांना फटकारलंय। कामरा याच्या जीवाला धोका आहे, तर मग आपण त्याच्या सुरक्षेची काळजी घेणार का, असा सवाल देखील कोर्टानं केला। नागपूरच्या बनावट शिक्षक भरती प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या प्रकरणातील 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आमरण उपोषण मागे घेतलं। बाळासाहेब थोरात आणि अंबादास दानवेंची शिष्टाई यशस्वी झाली आहे। महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा लवकरच तपास न लागल्यास आंदोलन उभं करण्याचा इशारा तनपुरे यांनी दिला आहे। नाशिकच्या काठेगली परिसरातील दगडफेक प्रकरणातील संशयित आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वैद्यकीय चाचणीनंतर संशयित आरोपींना कोर्टात दाखल करण्यात आलं होतं। नाशिकमधल्या दगडफेकीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी आढावा घेतला। अमरावती दौऱ्यादरम्यान मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये हा आढावा घेण्यात आला। जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फडणवीसांनी फोनवरून विचारपूस केली। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली। रखडलेल्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झालाय। उद्या मुंबईमध्ये पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। प्रशिक्षण आणि खास पथकांचं अप्पर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडणार आहे।